नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे माखन चोर कृष्णाची दही अंडी। खूप सोपी आणि विदाउट गॅस शिवाय तयार होणारी रेसिपी आहे। तुम्ही दही कृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही ही रेसिपी मिठाई म्हणून सुद्धा तुम्ही करून बघू शकता। इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे मिक्सरवर थोडंसं बारीक करून घ्यायचं। ह्यामध्ये मिल्क पावडर घालायची आपल्याला। बारीक केलेली साखर घालून घ्यायची। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। ह्यामध्ये आता अगदी थोडंसं दूध घालून घ्यायचं आणि याचा आता छान गोळा करायचा। मिक्स करून घेतला आहे। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे लाडू असे वळून घ्यायचे। आपोआप होतात हे। असे मी 3 लहान आणि 3 मोठे असे लाडू तयार करून घेतलेले आहे। तर हे लाडू आता आपण बाजूला ठेवायचे आणि हे उरलेलं जे आहे आपलं मिश्रण त्यामध्ये थोडंसं आणखी आपण याच्यामध्ये दूध पावडर मिक्स करायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा। थोडंसं दूध घेऊन आता असा गोळा करून घेतलेला आहे। त्यातले हे 2 छोटे गोळे आपण बाजूला ठेवून द्यायचे आणि ह्या उरलेल्या गोळ्यामध्ये आपण थोडासा फूड कलर घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण हा फूड कलर टाकून हा गोळा करून घेतला होता। याला छान असा आकार देऊन द्यायचा आहे। असा छान आकार द्यायचा। यामध्ये आपण हे छोटे गोळे करून घेतले ते हे घालून घ्यायचे आणि ह्याला छान असं बंद करून घ्यायचं। तर आता हे असे 2 बॉल आपले लाडू तयार करून घेतलेले आहे। ह्याला आता आपल्याला मध्यभागी असं थोडंसं प्रेस करायचंय असं आणि ह्याला थोडंसं असं मटकीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। याच्या बाहेरच्या कड्या थोड्याशा अशा बाहेर करून घ्यायच्या ज्या मटकीला असतात तशा। अशा प्रकारे आता टूथपिकच्या साहाय्याने ह्याला छान असं डिझाईन करायचं। आपल्या मटक्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता। आता ह्याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि हे जे उरलेले गोळे होते ह्यामधल्या एका गोळ्यामध्ये आता आपल्याला हा पिवळा फूड कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये आपल्याला हा ग्रीन कलर मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा जो ग्रीन आणि येलो आपण केलेला आहे गोळा याच्या आपल्याला छान अशा दोऱ्या तयार करून घ्यायच्या अशा पद्धतीने। आता आपण येलो कलर आणि ग्रीन कलरच्या ह्या ज्या दोऱ्या करून घेतल्या होत्या ह्या आता याला छान अशी विण तयार करायची आणि त्याचं एकत्र करून घ्यायचं। आता ही जी दोरी आहे ही आपण या मटकीच्या भोवती अशी छान अशी आळून अशी चिपकवून द्यायची अशा पद्धतीने। टूथपिकच्या साहाय्याने आपण त्या दोरीला पण छान असं तयार करायचं, छान दिसेल हे। आता हे दोरी आपण लावून घेतलेली आहे
आता हा जो उरलेला गोळा आहे आपला, हा अशी एक चाळणी घ्यायची, ह्याच्यामधनं आपल्याला ह्याच्यावरती असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मागे हे अशा प्रकारचं मिळेल. आता हे जे गाळणीच्या मागे हे जे निघालेलं आहे हे आपल्याला असं टूथपिकने जमा करून घ्यायचंय, असं जमा करून घ्यायचंय. आणि पण ही जी मटकेला दोरी लावलेली होती त्या दोरीला इथे हे लावायचं असं छान. तर आपल्या मटकीची दोरी तयार झालेली आहे, बघू शकता. त्याला छान आपण गोंडे वगैरे लावलेले आहेत. तर आपण आता ह्या मटकीला ह्या कलरच्या गोळ्याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहे. ते बॉल आता आपण इथे छान असे लावून घ्यायचे आणि त्या पेनीच्या मागच्या भागाच्या साह्याने याला छान असं प्रेस करून घ्यायचं. आता आपण हे जे बॉल करून घेतले होते या खोबऱ्याच्या खिसामध्ये छानपैकी असे फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे आता या मटकीमध्ये आपण थोडासा खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण हे जे लाडू हे करून घेतले होते तयार ते ठेवून द्यायचे. तर आपल्या मटकीची दोरी तयार झालेली आहे, बघू शकता. त्याला छान आपण गोंडे वगैरे लावलेले आहेत. तर आपण आता ह्या मटकीला त्या कलरच्या गोळ्याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहे. ते बॉल आता आपण इथे छान असे लावून घ्यायचे आणि त्या पेनीच्या मागच्या भागाच्या साह्याने याला छान असं प्रेस करून घ्यायचं. आता आपण हे जे बॉल करून घेतले होते या खोबऱ्याच्या खिसामध्ये छानपैकी असे फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे आता या मटकीमध्ये आपण थोडासा खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण हे जे लाडू हे करून घेतले होते तयार ते ठेवून द्यायचे. तर आपल्या माखनचोर कृष्णाची दहीहंडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.